अर्धा वेळ श्री परिचारिका महिलांच्या न्याय हक्कासाठी 25 तारखेला धरणे आंदोलन। महाराष्ट्रातील अर्धा वेळ श्री परिचारिका महिलांच्या न्याय आणि हक्कांसाठी आई संघटना महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली आहे। विनोद भाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली येत्या 25 तारखेला तीव्र धरणे आंदोलन होणार असून या आंदोलनासाठी महाराष्ट्रातील तमाम महिला आणि अर्धा वेळ श्री परिचारिका महिलांना आवाहन करण्यात आलं आहे। या लढ्यात आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष वंदनाताई संसारे, राज्य उपाध्यक्ष संगीताताई करा, संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी कविताताई निर्भवणे, अनिताताई पवार, सुनीताताई पवार, नंदाताई घुगे, नागरताई चौरे, स्वातीताई कदम, जुलेखाताई अत्तार, शोभाताई सोनवणे, ज्योतिताई मते, नंदाताई घनवटे, कांताताई तावरे, मनीषाताई माने, नंदाताई धनवटे, मंगलताई सोनकांबळे, सुवर्णताई पाठक, स्वातीताई गायकवाड, नीताताई ठाकूर आदींसह असंख्य कार्यकर्त्या महिलांचा सक्रिय सहभाग होता। अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांना केवळ 3000 मानधनावर काम करावे लागते, त्यामुळे त्यांच्या जीवनमानावर प्रचंड अन्याय होतो आहे। याबाबत वारंवार सरकारला निवेदन देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने महिलांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे। संघटनेचे राज्य सचिव विनोद भाऊ भोसले यांनी सांगितले, हा लढा फक्त पगार वाढीसाठी नाही तर आमच्या अर्धवेळ स्त्री परिचारिका बहिणींच्या सन्मान, अस्तित्व आणि न्यायासाठी आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील महिला या धरणे आंदोलनाला उपस्थित राहून आपली ताकद दाखवतील। या आंदोलनामुळे पुन्हा एकदा महिला कामगारांचा संघर्ष तीव्र रूप धारण करणार असून महाराष्ट्रातील हजारो अर्धवेळ स्त्री परिचारिका महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय आदिवासी, जय संविधान। आम्ही 25 तारखेला अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीच्या मुद्द्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन पेटवलेलं होतं। आरोग्य मंत्र्यांनी देखील आम्हाला भेट दिलेली होती। अशा प्रकारचं सगळं चित्र असताना तोंडात आलेला घास या सरकारकडून देता आला नाही। मग या सरकारच्या विरोधामध्ये आता आम्ही पुन्हा एकदा 25 तारखेला आई संघटना बहुजन क्रांती सेनेच्या वतीने मुंबई आझाद मैदान या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं केलेलं आहे। आणि या आंदोलनाला मी महाराष्ट्रातील तमाम अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांना मी आवर्जून उपस्थित राहण्याचं आव्हान करेल, कारण की आज नाही तर कधीच नाही। कारण की जो लढा तुम्ही 50 रुपये महिन्याप्रमाणे दिलेला आहे, आज तुम्हाला पगार किती भेटतो? 3,000 मध्ये काही होत नाही। या सरकारने 6,000 रुपये देऊ केलेला आहे आणि यांच्या खिशातून आपल्याला ते 6,000 काढायचे आहे। त्याच्यासाठी 25 तारखेला एका तारखेनं आपल्या सगळ्याला मुंबई आझाद मैदान या ठिकाणी यायचं आहे। तर मी आई संघटनेच्या सगळ्या जिल्हाध्यक्षांना आव्हान करतो की आपणही आपल्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना आणण्याचं धाडस करा आणि आपली संख्या जर भारी असलं तर सरकारला देखील दबाव पडेल आणि सरकारला देखील आपण आपल्या पुढे झुकावणार आहोत। यासाठी आज मुंबई या ठिकाणी चैत्यभूमीचं दर्शन घेण्यासाठी आणि आमच्या मागण्या मान्य होतील या आशेने आणि चैत्यभूमीचं दर्शन घेऊन आम्ही मुंबई आझाद मैदानच्या आंदोलनाला सुरुवात करणार आहोत। तर त्याच्यासाठी मी आज या ठिकाणी दादर चैत्यभूमी या ठिकाणी बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथून पुन्हा आमचा लढा तीव्र स्वरूपात चालू होणार आहे। सगळ्या बहिणींना मी आव्हान सांगेल की सगळ्यांनी या लढ्यामध्ये सामील व्हा, हात बळकट करा आणि यशाची किल्ली निश्चितपणे आपण आपल्या पदरात घेणार आहोत। या लढ्यासाठी आपण सगळ्यांनी एकटा व्हा। कोण काय म्हणतं काय नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करा। आपला लढा आपल्याला स्वतःला लढायचा आहे। या लढ्यासाठी आपण सगळ्यांनी एकजूट व्हा। जय आई संघटना, जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय आदिवासी।